नमस्कार, आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आता आज आपण बघणार आहोत एक संवाद. संवाद म्हणजे काय? तर एकापेक्षा जास्त, दोन्हीपेक्षा थोडेसे जास्त तर अशी लोक बोलतात ना, त्याला संवाद म्हणतो आपण. तर संवाद काय आहे हा? सहावीतल्या SSC बोर्डातल्या 6वीच्या पुस्तकातला. SSC बोर्डाचं पुस्तक कुठलं? सुलभ भारती. सुलभ भारती ह्या पुस्तकातला आपण एक धडा बघणार आहोत. कुठला धडा? तर तिथे संवाद आहे. आपण हे करूया, हा संवाद आज आपण बघणार आहोत. आपण हे करूया. त्या तिथे जी काही मुलं आहेत ती एकमेकांशी बोलतायत आणि त्यांना काहीतरी छान करायचं आहे. हे असं छान की लोकांनाही त्याचा चांगला उपयोग व्हावा. तर हे काय आहे आता आपण वाचूया बरं का. गाव पाराची वाडी. नेहमीप्रमाणे मुले गल्लीतील झाडाखाली गोळा झाली आहेत. झाडाच्या पारावर गल्लीतील 2 आजोबा बसले. आता ही सिच्युएशन काय बघा, मागची सिच्युएशन आपल्याला माहिती असली पाहिजे. तर काय आहे, एक गाव आहे, छोटंसं गाव आहे आणि त्या गावाचं नाव काय आहे? पाराची वाडी. गाव पाराची वाडी. नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल मुलं काय करतायत? गल्लीतील झाडाखाली, गल्ली म्हणजे लेन, यू कॅन से लेन, स्मॉल लेन. तर तिथे काही मुलं एकत्र जमली आहेत. झाडाच्या पारावर गल्लीतील 2 आजोबा बसले. तर झाडाचा पार म्हणजे काय? मोठं झाड असतं, त्याला असं छान गोलाकार असं वरती छतासारखं आलेलं असतं. ती सगळी जी पानं आणि जी काही झाडाचा जो आकार आहे ना, तो असा गोल छत्रीसारखा झालेला असतो आणि त्या झाडाखाली छान सावली असते. छोटासा असा कट्टा तिथे बांधलेला असतो आणि त्याच्यावरती काही लोक बसतात. तर ही तिथे 2 आजोबा बसले. तर ते आजोबा ऐकतायत बरं का ही मुलं काय बोलतायत ते. विजू म्हणतो, अरे भरत, पाणपोई उभी करायचे ठरले तर किती पैसे लागतील? आता विषय काय आहे बघा, सुरुवात झाली आहे विषयाला. विषय काय आहे? पाणपोई तयार करणे. तिथे त्या झाडाखाली किंवा कुठेतरी गावामध्ये लोकांच्या सोयीसाठी पाणपोई करायची. तर पाणपोई म्हणजे काय? तर पाणपोई मोठे रांजण असतात, त्याच्यामध्ये भरपूर पाणी भरलेलं असतं, त्याच्यावरती एक कापड गुंडाळलेलं असतं, ते ओलं असतं आणि त्याच्याजवळ पाणी घ्यायसाठी एखादं भांडं असं ठेवलेलं असतं आणि पाणी प्यायसाठी काही भांडी ठेवलेली असतात. तर ह्याला पाणपोई म्हणतात. पाणपोई ही लोक येणारे जाणारे जे वाटसरू असतात ना, त्यांना सोय व्हावी पाणी पिण्याची, याच्यासाठी ती पाणपोई तयार केलेली असते. गावातले लोक एकत्र येऊन ही पाणपोई बनवतात आणि ही पाणपोई बनवल्यानंतर जेव्हा तिथून लोक येत जात असतात तर त्यांना ती पाणी पिण्याची सोय होते. अरे भरत, पाणपोई उभी करायचे ठरले तर किती पैसे लागतील? ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागणार किती आहेत? भरत म्हणतो, किती जमले ते तर बघू, ते तर पाहू. किती जमले आहेत ते तर पाहू. अरे आपल्याजवळ आहेत किती आधी पैसे ते आधी बघूया. सरू म्हणते, खेळाच्या सामानासाठी पैसे जमवले आणि तुमच्या मनात हे भलतेच विचार कसे आले? अरे आपण खेळणार होतो ना, खेळाच्या सामानासाठी हे पैसे आपण गोळा केले होते आणि हे आपला खेळ सोडून देऊन आपण तिसरंच काहीतरी करतो, असं सरूच्या मनामध्ये आलं. शकील म्हणतो, अगं तुला पाणपोईचा विचार आवडला नाही का? सरूला विचारतो तो. अगं म्हणजे तिथे मुलगी आहे ना, अगं म्हणजे, तर अगं तुला पाणपोईचा विचार आवडला नाही का? खेळाचं सामान आणायच्या ऐवजी पाणपोई बनवणं हा विचार तुला नाही का आवडला? सरू म्हणते, तसं नाही रे, खेळाचं सामान आपण
एवढ्या पैशात खरेदी करू शकलो असतो. आता पाणपोई उभारायची तर मोठ्यांची मदत घ्यावी लागेल. तसं नाही रे, आपण खेळासाठी हे सामान पैसे जमवले आणि ते सोडून आपण आता पाणपोई बनवतोय. आणि पाणपोईचं काय आहे, त्याच्यासाठी मोठ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. ते कसं करायचं, त्याच्यासाठी रांजण म्हणा किंवा मोठे माठ कसे आणायचे, ते कुठले चांगले असतात, हे लहान मुलांना कसं कळणार ना. तर त्यासाठी मोठ्यांची मदत आपण घ्यायला लागणार आहे. आजोबा म्हणतात, अरे बाळांनो, तिथं बसलेत बरं का, 2 आजोबा बसलेत. त्यांचं लक्ष आहे या मुलांच्या बोलण्याकडं. अरे बाळांनो, आम्ही बराच वेळ तुमच्या गप्पा ऐकतोय. तुम्ही लोकोपयोगी व कल्याणकारी काम करताय. आम्ही तुमच्याबरोबर नेहमीसारखे आहोत. बरं सांगा, कधी जायचे खरेदीला? आता या ठिकाणी आजोबा ॲप्रिशिएट करतायत या मुलांचं काम जे आहे ते ॲप्रिशिएट करतायत ते आजोबा. तुम्ही लोकोपयोगी, लोकांना उपयोगी होईल, लोकांना हेल्पफुल होईल असं काम करताय. लोकांसाठी त्यांना मदत होईल असं करताय. कल्याणकारी, कल्याणकारी म्हणजे चांगलं व्हावं. कल्याण म्हणजे चांगलं, गुड. आणि लोकांचं चांगलं व्हावं, लोकांना काही चांगल्या प्रकारची मदत व्हावी, त्याला कल्याणकारी म्हणतात. आणि लोकोपयोगी ह्याला तुम्ही बेनिफिशियल म्हणू शकता. आम्ही तुमच्याबरोबर नेहमीसारखे आहोत. तुम्ही जे काम चांगलं करताय ना, ते काम करण्यासाठी आम्ही तुम्हाला केव्हाही मदत करायला तयार आहोत. मोठी माणसं चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देत आहेत मुलांना. चांगलं काम केलं त्याच्यासाठी मोठ्यांचं जेव्हा प्रोत्साहन मिळतं ना, त्यावेळेला चांगलं काम करण्यासाठी मुलांनाही उत्साह येतो. बरं सांगा, कधी जायचं खरेदीला? आपण ह्याची खरेदी कधी करूया? आता खरेदीला काय काय लागणार आहे ह्या गोष्टी मोठ्यांना माहिती असतात. भरत म्हणतो, आजोबा कशा कशाची खरेदी करावी लागेल? आता हे जर आपण पाणपोई उभी करायची झाली, लोकांच्यासाठी पाणी प्यायची व्यवस्था करायची झाली, तर त्याच्यासाठी काय काय आणावं लागेल? कशा कशाची खरेदी करावी लागेल? आजोबा म्हणतात, 2 माठ, त्यावर झाकणी, ओगराळे, पेले व सुती कापड. आता काय काय इथे पाणपोई करायसाठी काय कायची आवश्यकता आहे आजोबा सांगतात. 2 माठ. माठ मी मगाशी सांगितलं, मातीची मोठी भांडी असतात त्यांना माठ, किंवा त्याही पेक्षा मोठी असतात त्याला रांजण म्हणतात. 2, आता छोटं गाव आहे तिथे माठ ठेवायला हरकत नाही. जर मोठं गाव असेल तर तिथे मोठी रांजण सुद्धा ठेवतात. त्यावर झाकणी, टू कव्हर द अर्दन पॉट्स. ओगराळे, ओगराळे म्हणजे काय? एक असं भांडं असतं आणि त्याला एक असा दांडा असतो, त्याला ओगराळे म्हणतात. पूर्वीच्या काळी ही छोटी ओगराळी असायची आणि जेव्हा काही लिक्विड वाढायचं असेल तर त्यावेळेला त्या ओगराळ्यांनी वाढलं जायचं जेवताना. तर तेव्हापासून हे ओगराळं हा प्रकार आपल्याकडे असतो. तर ओगराळे, तर एक असं भांडं असतं आणि त्याला एक दांडा असतो. दांड्याने धरायचं, त्या माठातलं पाणी काढायचं आणि ते आपल्याला पाहिजे तेवढं त्यांनी घेता येतं. पेले म्हणजे ग्लासेस. पेले व सुती कापड. पेले म्हणजे ग्लासेस आणि सुती कापड म्हणजे कॉटन क्लॉथ. त्या माठाला गुंडाळायसाठी जेवढं लागेल ना तेवढं ते कॉटन क्लॉथ तिथे त्यांना हवं आहे. म्हणजे त्यांनी यादी दिली आजोबांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यासाठी काय काय लागणार आहे. विजू विचारतो, कापड कशाला? आता पाणी ठेवायचं तर कापड कशाला? आजोबा म्हणतात, अरे कापड ओले करून माठाभोवती गुंडाळले तर माठातले पाणी थंड राहते. पण पाणपोई उभी कुठं करायची? आता बघा कापडाचा जो उपयोग आहे ते आजोबा सांगतात. ते जे माठ असतात ना मातीचे, तर मातीचे माठ त्याच्यात पाणी भरलं की आधीच
मातीच्या माठातलं पाणी गार होतं, पण त्याहीपेक्षा गार राहायसाठी काय करायचं तर सुती कापड कॉटन क्लॉथ त्याच्याभोवती ओला करून गुंडाळायचा, म्हणजे ते पाणी अधिक गार होतं आणि बराच काळ ते गार राहतं. पण आजोबा विचारतायत, पण पाणपोई उभी कुठं करायची? पण पाणपोई आपल्याला कुठेतरी एक जागा ठरवावी लागेल ना, तर ती जागा कुठली? शकील म्हणतो, आमच्या घराजवळ खूप जागा आहे व डेरेदार झाडही आहे, त्याखाली ठेवूया माठ. आता डेरेदार म्हणजे काय? डेरेदार म्हणजे असं ते झाड असं छत्रीसारखं पसरलेलं असतं. एखाद्या असं छत्री जशी अशी गोल असते ना, आणि ते असं गोल होऊन गोल असं जेव्हा ती झाडी असते आणि त्या झाडीचा झाडीची जी सावली असते ना ती खाली छान पडते आणि ती गार राहते आणि जरा मोठी असते ती सावली, म्हणजे अनेक लोकांना तिथे बसता येईल आणि त्या सावली खाली जर माठ ठेवले तर तेही गार राहतील, अशी आजोबांची कल्पना आहे. डेरेदार झाडही आहे, त्याखाली ठेवूया माठ. त्याच्याखाली माठ ठेवायला काहीच हरकत नाही, म्हणजे सावली पण आहे, सावलीमध्ये ते माठ ठेवता पण येतील. लोक येता जाता त्यात सावलीखाली 5 मिनिटं थांबून पाणी पिऊन पुढे जाऊ शकतील, अशी ती आजोबांची कल्पना आहे. सरू म्हणते, तुझ्या आईबाबांना विचारून ठेव. कुणाला म्हणते ही? शकीलला. कारण शकील म्हणतो ना, आमच्या घराजवळ जागा आहे तिथं आपण माठ ठेवूया. तुझ्या आईबाबांना विचारून ठेव. शकील म्हणतो, अरे आपले ठरले तेव्हाच सांगितले आहे, ते कधीच नाही म्हणणार नाही. त्यांना मदत करायला खूप आवडते, त्यांना आधीच विचारून ठेवलंय आणि मदत करायला आईवडिलांना आवडतं, त्यामुळं आईवडिलांनी केव्हाच हो म्हटलंय. भरत म्हणाला, माझी आई रोज पक्ष्यांसाठी मला पाणी ठेवायला लावते, त्यातूनच माझ्या डोक्यात ही पाणपोईची कल्पना सुचली आणि मी आईबाबांना सांगितली. ही कल्पना कुठून आली बरं पाणपोईची? तर हा सांगतो की माझे आई वडील मला छोट्या पक्ष्यांसाठी किंवा एकंदरच पक्ष्यांसाठी पाणी बाहेर ठेवायला सांगते आणि मी रोज ठेवतो. त्यातून ही कल्पना आली की पक्ष्यांना जसं पाणी लागतं तसं लोकांनाही पाणी लागणार. इथं उन्हाळा खूप असला की मग काय होतं, पाणी प्यावंसारखं वाटतं आणि ती केव्हाच त्याच्या मनामध्ये ही कल्पना आल्या कारणानं याच्याबद्दल त्याला सगळ्यांना सांगावंसारखं वाटलं. आजोबा म्हणतात, खूप कडक उन्हाळा आहे, उन्हाच्या या झळ्यांनी तोंड कोरडे पडते. तो ज्या झळा येतात, खूप ऊन लागलं की ज्या असा गरम वारा वाहतो त्याला झळा म्हणतात. गरम वारा वाहतो आणि तो गरम वारा आपल्या डोळ्यांना, आपल्या डोक्याला, आपल्या मानेला असा हा त्रास देणारा हा उन्हाळा असतो, हा कडक असतो आणि ह्या झळामुळं पाणी प्यावंसारखं वाटतं, तोंड कोरडं पडतं आणि त्यावेळेला पाणी पिणं आवश्यक असतं. सारखे पाणी प्यावंसारखे वाटते, तोंड कोरडं पडलं की पाणी प्यावंसारखं वाटणारच. तुमच्या या पाणपोईमुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची तहान तरी भागेल. हे आजोबा सांगतात बरं का. ह्या सगळ्या मुलांना तोंड कोरडं पडतं, पाणी प्यावंसारखं वाटतं, येणाऱ्या जाणाऱ्यांना तहान लागते आणि ह्या तुमच्या पाणपोईमुळं त्या पाणपोईमुळं मुलांना काय होतं, त्या पाणपोईमुळं रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांची तहान भागणार आहे. सरू म्हणते, आजोबा ओगराळे कशाला? आता मी आत्ता सांगितलं ना ओगराळं म्हणजे काय, ते एक भांडं असतं, त्याला दांडा असतो. ओगराळे कशाला? पेल्याने पाणी घेता येते ना, पेला असा बुडवून घ्यायचा पाणी प्यायला, त्यात काय अवघड, असं कोणाला वाटतं? सरूला. मग आजोबा काय सांगतात बघा बरं. आजोबा सांगतात, ओगराळे कशाला? सरू विचारते. भरत म्हणतो, अगं सरू, आपण ओगराळ्याने आपल्याला हवे तेवढेच पाणी घेऊ शकतो. भरतला समजलं बरं का ते ओगराळ कशासाठी आहे ते. आणि ओगराळे वापरल्याने अस्वच्छ हात पाण्यात बुडत नाहीत. कुणाला समजलं?
भरतला. भरत काय म्हणतो, तर उगराळ्यानं जेव्हा आपण पाणी घेतो ना, त्यावेळेला आपल्याला पाहिजे तेवढंच घेता येतं. आणि ग्लासनं काय होतं किंवा भांड्याने काय होतं, भांडं असं घेऊन घ्यायचं, पाणी प्यायचं, परत पाहिजे असेल तर तेच भांडं त्याच्यात बुडवायचं. त्यानं काय होईल, अस्वच्छपणा. अस्वच्छ असता कामा नये. सगळ्यांना पाणी प्यायचं आहे, मग अस्वच्छ राहून कसं चालेल बरं ते. अस्वच्छ हात पाण्यात बुडत नाही. इथं आपल्याला अस्वच्छ हा शब्द समजला. हा शब्द मी तुम्हाला का सांगायला लागले, तर स्वच्छच्या विरुद्ध अस्वच्छ, अस्वच्छच्या विरुद्ध स्वच्छ. तर आपल्याला विरुद्ध अर्थी इथे एक शब्द आपल्या प्रयोगामध्ये सापडलेला आहे, ह्या संवादामध्ये सापडलेला आहे. अस्वच्छ हात पाण्यात बुडत नाहीत. मग आजोबा काय म्हणतात, समजले का सरू, ओगराळे का वापरायचे ते. भरतनं सांगितलंय बरं का त्या सरूला. आणि आजोबा म्हणतात, समजले का सरू, ओगराळे का वापरायचे ते. रोज माठात पाणी कोण घालणार. आता इथे व्यवस्था पाहिजे. कशी व्यवस्था पाहिजे, त्या माठामध्ये कोणीतरी रोज पाणी घातलं पाहिजे. ते बाहेरचे जे कापड आहे ते कापड भिजवलं पाहिजे, ते त्याच्याभोवती गुंडाळलं पाहिजे. आता ही सगळी व्यवस्था तिथे पाणपोई तयार केल्यानंतर ही व्यवस्था करावी लागेल ना. त्याचे काही नियोजन करूया का मुलांनो. ह्याचं नियोजन म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करावं लागतं. हे प्री प्लॅनिंग असल्याशिवाय काम यशस्वी होणार नाही. तर हे काम कुठलं आहे, पाणपोई करण्याचं काम आहे. हे प्लॅनिंग शिवाय, नियोजनाशिवाय, पूर्व नियोजनाशिवाय हे काम यशस्वी होणार नाही, हे आजोबांना माहिती आहे. हो आजोबा, सकाळी पाणी येते तेव्हा आपण माठात पाणी भरूया. रात्री माठ रिकामे होतील तेव्हा ते स्वच्छ विसळून धुवून ठेवूया. आई म्हणाली, नारळाच्या केशराने करवंटीचे माठ घासल्यास ते आणखी स्वच्छ होतात. आता हे छोटं गाव आहे बरं का. छोट्या गावामध्ये स्वच्छता काय वापरून करतात बघा. इथं आपल्याला अजूनही समजले काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या किती उपयुक्त असतात हे इथे आपल्याला त्याचा उल्लेख आलेला आहे. हो आजोबा, सकाळी पाणी येते, पाणी सकाळच्या वेळेला येतं तेव्हा आपण माठात पाणी भरूया. रात्री माठ रिकामे होतील, दिवसभर लोक पाणी पितील ना, तेव्हा ते स्वच्छ विसळून धुवून ठेवूया. ते सगळे स्वच्छ विसळायचे आणि धुवून ठेवायचे. आई म्हणाली, विनूच्या आईनं सांगितलं बरं का हे. आई म्हणाली, नारळाच्या केशराने करवंटीने माठ घासल्यास ते आणखी स्वच्छ होतात. नारळाचं केशर कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला. ती वरची जी शेंडी असते ना, ती वरची शेंडी आणि जी करवंटी असते, करवंटी म्हणजे तो घट्ट प्रकार जो असतो ना नारळाच्या बाहेरचा, जो असा पूर्ण घट्ट असतो, ज्याच्या आतमध्ये खोबरं असतं, तर ती जी करवंटी असते आणि त्या करवंटीच्या वरती जे असं हे असतं ना, नारळाची शेंडी म्हणतात त्याला. तर ही नारळाची शेंडी जी असते त्याने छोट्या गावामध्ये घासलं जातं, भांडी घासली जातात, स्वच्छ केलं जातं. तर जेव्हा मातीचा भांडं असतं तेव्हा मातीचा माठ असतो, तो स्वच्छ करायला ह्या करवंटीने, नारळाच्या केशराने करवंटीने माठ घासल्यास, स्वच्छ केल्यास, घासून काढल्यास ते आणखी स्वच्छ होतात. तिथे काय असतं, पाण्यामध्ये असं बारीक बारीक कण जेव्हा असतात ना, ते त्या माठाच्या बारीक भोकाच्या तिथे जाऊन बसतात आणि ते स्वच्छ जेव्हा केलं जातं त्यावेळेला ते जे पोल्स असतात ना, त्या माठाला पोल्स असतात छोटे छोटे, त्या पोल्समुळं पाणी छान जास्त थंड राहतं. पोल्स असतात त्याला म्हणून. हे जेव्हा पोल्स स्वच्छ केले जातात त्यावेळेला पुन्हा ते ब्रीदिंग त्याचं त्या माठाचं सुरू होतं आणि ब्रीदिंग जसं होतं ते पोल्स क्लीन झाल्यानंतर ते पाणी अधिक गार व्हायला लागतं. तुम्ही जेव्हा उन्हाळ्यामध्ये असे माठ कोणाच्या तरी घरी बघता तर त्यावेळेला तुमचं लक्ष आहे की तुम्ही लक्ष देऊन बघा, आणि त्याला बारीक पोल्स असतात आणि त्यातनं पाणी बाहेर थोडंसं बारीकसं झिरपतं की तो माठ बाहेरनं आपल्याला थोडासा ओलसर दिसतो.
तो का दिसतो? तर त्या पोल्समधून ते पाणी बाहेर येतं, पाणी जिरपतं बाहेर, आणि त्यामुळं त्या पोल्समुळं बाहेरची बाजू जेव्हा ओली होते त्यावेळेला आतलं पाणी गार होतं. हे याच्यासाठी माठ पूर्वीपासून आपण वापरत आलेलो आहोत. ते आणखी स्वच्छ होतात. आपण तिथं सूचना फलकही लावूया. सूचना फलक, की काहीतरी सूचना द्यायची असते. तुम्ही बघता कितीतरी वेळेला की आपण हॉस्पिटलमध्ये जातो, आवाज करू नये, आवाज करू नये असा फलक असतो. ही सूचना फलक आहे. तर अशा सूचना जर तिथे त्या माठाच्या जवळ जर लावल्या तर अशा ह्या नव्हे म्हणत मी, तर इथे पाणी स्वच्छ मिळेल, किंवा हे पाणी हे पिण्याचे पाणी आहे, हे पाणी पिण्यासाठी आहे, असं जेव्हा तिथे फलक लावला जाईल तेव्हा लोकांना कळेल ना की हे पाणी प्यायचं आहे. तर ते पाणी पिण्यासाठी लोक वापरतील. आपण तिथे सूचना फलकही लावू. अरे वा, भरत म्हणतो, अरे वा, चांगली कल्पना आहे. कोणत्या सूचना लिहूया? तिथे सूचना कोणत्या लिहायच्या आहेत? हे पिण्याचे पाणी आहे. सरू म्हणते, हे पिण्याचे पाणी आहे, पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी घ्यावे. इथं बघा तिचे इन्स्ट्रक्शन्स कसे आहेत. हे पिण्याचे पाणी आहे म्हणजे हे वेस्ट करायचे नाही आहे. तुम्ही तोंड धुत बसलात किंवा तुम्ही हात धुत बसलात, ते पाणी पिण्याचं आहे, संपून जाईल ना. पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी घ्यावे. पिण्यासाठी घ्या, पण जेवढं हवं तेवढंच घ्या, वेस्ट करू नका, असा तिथे सूचना अशी सूचना त्यांना तिथे लिहायची आहे. पाणी जपून वापरावे. तुम्ही पाणी व्यवस्थित जपून योग्य तेवढेच वापरा. पाणी हे जीवन आहे. पाणी हे जीवन आहे. जीवन म्हणजे पाण्याशिवाय पक्षी, प्राणी, कुठलाही कोणीही व्यवस्थित राहू नाही शकत. आता पाणी जेव्हा आपण पाणी जेव्हा खूप तहान लागते त्यावेळेला आपल्याला कसं त्रास होतो ना. पण जेव्हा आपण पाणी पितो त्या एक वेळ अन्न कमी झालं तर चालतं, पण पाणी हवं असतं, विशेष करून उन्हाळ्यामध्ये. आजोबा म्हणतात, शाबास मुलांनो, तुम्हाला पाण्याचे महत्त्व कळले हे बघून आम्हा वृद्धांना खूप आनंद झाला. आता इथे आजोबा सुद्धा त्यांचा शाबासकी कशासाठी करतात? शाबासकी करतात पण, आणि कशासाठी करतात बघा. पाण्याचे महत्त्व तुम्हा मुलांना कळले याचा आनंद झाला. पाणी ठेवायचं याचं त्यांनी कौतुकही केलं. पाण्याची पाणपोई उभी करायची याच्यासाठी त्यांनी शाबासकी दिली. याच्यासाठी त्यांनी मदत करायची सुद्धा तयारी दाखवली. आणि इथे आता ते काय करतायत आजोबा? पाण्याचे महत्त्व कळले हे बघून आम्हा वृद्धांना खूप आनंद झाला. पाण्याचं महत्त्व कळलं पाहिजे. आपण वेस्ट करतो पाणी, उगीच सोडून देतो. दात घासायला गेलो की पाणी चालू करून ठेवतो आणि दात घासत बसतो, पाणी बंद नाही करत. तर त्यावेळेला काय करायला पाहिजे? आपल्याला तर ब्रश ओला करून घ्यायचा तर तो करावा, एखादी चूळ भरायची तर ती चूळ भरून घ्यावी. पण एवढं झाल्यानंतर पाणी बंद करायला पाहिजे ना. पाणी वेस्ट नाही करायचं, हे इथे आजोबांना सुचवायचं आहे. सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. काटकसरीने केला, अपव्यय टाळला तर पाण्याची टंचाई कमी होईल. आपण बघतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी फार कमी दिलं जातं, नळाला पाणी फार कमी येतं. त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की पाण्याचं महत्त्व काय आहे, आपण जपून वापरलं पाहिजे. तर सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने करा. काटकसरीने म्हणजे अगदी सांभाळून, अगदी बेतानं. म्हणजे मी आता म्हटलं ना, दात घासताना आपण पाणी सोडून ठेवतो, ह्याला काटकसर नाही म्हणत, ह्याला आपण पाण्याचा अपव्यय म्हणतो. काटकसर आणि अपव्यय हे दोन्ही फार महत्त्वाचे शब्द आहेत. काटकसर म्हणजे सांभाळून वापरणे आणि अपव्यय म्हणजे वेस्ट करणे. पाणी वेस्ट नाही करायचं, तरच पाण्याची टंचाई कमी होईल. प्रत्येकाने हा नियम जर जपला तर आपलं पाणी फार वाचणार आहे. आणि मग काय होईल? पाणी भरपूर जेव्हा वाचतं त्यावेळेला त्याचा विनियोग, त्याचा उपयोग आपल्याला इतरत्र अनेक ठिकाणी करता येतो. तर ह्या ठिकाणी आजोबांना हेच सांगायचं आहे की पाणी वेस्ट करू नका.
वापरा पण वेस्ट करू नका. पाणी वापरलं तर पाहिजेच, आपल्याला पाण्याची गरजच असते. पाणी प्यायसाठी लागतं, अनेक गोष्टींसाठी, स्वयंपाकासाठी लागतं, अन्न तयार करायसाठी लागतं, अन्न व्यवस्थित ठेवायसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग केला जातो. भांड्यामध्ये पाणी ठेवतात आणि त्याच्यामध्ये अन्न ठेवतात. अशा वेळेला जेव्हा फ्रीज नसतो तेव्हा अशा प्रकारानं पाण्याचा उपयोग सुद्धा केला जातो. तर हे काय आहे बघा बरं. काटकसरीने केला अपव्यय टाळला तर पाण्याची टंचाई कमी होते. आता हे सगळं हा सगळा जो लेसन आहे, हा सगळा जो धडा आहे तो पाण्यासंदर्भामध्ये आहे. पाणी वेस्ट करू नका. पाण्याची टंचाई आहे, ती टंचाई आपण दूर करू शकतो. पाणी जपून वापरलं पाहिजे. इतरांना आपण पाणी देण्यासाठी पाणपोई बनवली पाहिजे. ही पाणपोई बनवणं हे लोकांच्यासाठी कल्याणकारी आहे, लोकांना त्याची मदत होणारी आहे. तर हा सगळा या लेसनमध्ये तुम्हाला सांगण्याची गोष्ट आहे. ही सगळी बाब यामध्ये व्यवस्थित आलेली तुम्हाला लक्षात आलीच असेल. तर हा धडा तुम्हाला कसा वाटला, माझं शिकवणं कसं वाटलं मला जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मुख्य म्हणजे या लेसन नंतर तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स हे सुद्धा पुढच्या भागामध्ये किंवा दुसऱ्या नवीन ह्याच्यामध्ये आपल्या सांगण्यामध्ये तुम्हाला पुढे क्वेश्चन आन्सर्स आणि व्याकरण हे सुद्धा आपल्याला पुढच्या भागामध्ये मिळणार आहे. थँक्यू.